नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो. तर त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये ह्या सर्व बाबी सांगितलेल्या आहे. तर त्या कोणत्या बाबी आहे तर त्या या व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मंत्रिमंडळाचा निर्णय आला आहे मित्रांनो. तर 10 जानेवारी 2024 रोजी हा निर्णय आला आहे. तर तो निर्णय काय आहे तर गावठाणातील प्रकल्प बाधितांना खालीलप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्यास मान्यता. तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी 1,60,000 रुपये अनुदान मिळणार आहे मित्रांनो. व निर्वाह भत्ता. तर बाधित स्थलांतरित कुटुंबांना दरमहा 1 वर्षासाठी 3,000 रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो. तर त्यामध्ये आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला अतिरिक्त 50,000 रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो. व वाहतूक भत्ता. प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबांना 50,000 रुपये वाहतूक खर्च मिळणार आहे मित्रांनो. व पशुधन गोठा असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदारांना एका वेळेची आर्थिक मदत 50,000 रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो. व त्यानंतर कारागीर, छोटे व्यापारी यांना एके वेळेचे अनुदान 50,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. व घर बदलल्यानंतर एके वेळेचे पुनर्स्थापना भत्ता 50,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे मंत्रिमंडळाचे निर्णय आले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवे अपडेट मिळत राहतील. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, म्हणजे ते पण या अनुदानाचा लाभ घेतील. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर असेच व्हिडिओ येत असतात, तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकेल आहे मित्रांनो. त्या योजनेची माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो.